कुठली नाही, माझ्याकडे खुरप डिग्री आहे. हो काय प्रकार आहे, खुरप डिग्री का हो? कुठल्याही काम करण्याला उत्साह असेल तर त्याला वय लागत नाही, शिक्षण लागत नाही, काय लागत नाही. तुमची 2 पुस्तके प्रकाशित झालीत. होय. आणि मग आपण महाग राहण्यापेक्षा तर मला वाटलं की मोबाईल आपण शिकावा. मग मला लिहिता येत नाही जोडाक्षर, मग तो गुगल शिकवतो. मग त्याच्यापेक्षा मास्तर वगैरे गुरुजी इतर कुणाकडनं शिकण्यापेक्षा आपण मोबाईल शिकावा. सगळ्या ज्या जाणकारांनी मला आधुनिक बहिणाबाई असं म्हटलेलं आहे. सत्कार केले, काय केले ते गोष्ट वेगळी. कसं आहे, तो मान ज्यांनी त्यांनी मला दिला ना, तो मान मला नाही दिला तर तो साहित्याचा मान आहे. बरोबर. मग आपण गरीब का राहतो? आपण आळशी असतो, मग गरीब राहतो. मुंग्याचा मोर्चा देवाकडे गेला, घोषणा ऐकून देवदचकून जागा झाला. सभा भरली, मुंगीलाही इकडे तिकडे जायला रीग नाही उरली. एक मुंगी विचारपीठावर व्यासपीठावर जाऊन म्हणाली, देवा आम्हालाही जीव आहे, तो आम्हाला प्रिय आहे. हा महामानव आम्हाला रात्रंदिवस चेंगरत असतो, आमची घरेदारे नांगरत असतो. हा आम्हाला त्रास देतो, जीव आमचा जातो. ह्या भूतलावर आमचाही हक्क आहे, आम्हालाही संरक्षण आरक्षण मिळालंच पाहिजे. फिर्यादीसाठी न्यायालय काढलंच पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. साधा पेहराव आणि उच्च विचारसरणी असणारी ही व्यक्ती. मी विमल सिद्धराम माळी, गाव आनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आता हे गाईची झाडलोट आणि शेण टाकणार आहे. चला आता झाडलोट झाली, मी आता खुरपाय चालली. घरकाम करून आपला संसार पुढं नेणं हे यांचे नित्याचे काम. शेतकरी आणि खुरप यांचं अविभाज्य नातं. आणि खुरप ही डिग्री लावणाऱ्या एकमेव विमलताई. आता आपल्याला सगळं आपल्याला सगळं 5.25 एकर जमीन आहे आणि इथं 1.25 एकर आहे. मग आता ह्यात लावली मका, आपण कांदा मिरची टोमॅटो भाजीपाला ऊस सगळी पिकं घेतो आपण. आणि ह्याची निगा रोजगारी परवडत नाहीत आपल्याला, म्हणून हे आपणच खुरपावं लागतं काय एखाद दुसरी बाई घेऊन. आणि मग ते आपल्या पदरात पडतं. ही ग दुबळा भर तार नाही गेले मी काशीला, जन्मा आले हो बारसीला, जन्मा आले हो बारसीला. नमस्कार मंडळी, आपण बैलगाड्यांच्या शर्यतीच्या खूप मुलाखती घेतल्यात आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला बघितलं असतं तर कला क्रीडा साहित्य राजकारण सगळ्याच्या मुलाखती घेतल्यात. पण विशेष असतं काय माहिती आहे का, असे काय आपल्या इर्दगिर्द अशा व्यक्ती असतात की त्यांना भेटलं तर असं वाटतं की ह्यांच्याकडं माहितीचा खजाना आहे आणि ह्यांच्याकडं शिकाय खूप भेटते. तर अशीच एक व्यक्ती आहे, तुम्ही आवर्जून ही मुलाखत बघा. तुमची बरीचशी दारं उघडतील, विचाराची उघडतील आणि आपण काय करू शकत नाही न्यूनगंड जो आलेला आहे त्याचीही दारं उघडतील. माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे मित्रांनो, त्या व्यक्तीला ऐका आणि तुमचं नक्कीच जीवन परिवर्तन होईल. माझ्यासोबत आहेत विमलताई. आत्ता सांगा, तुम्हाला म्हटलं जातं आधुनिक बहिणाबाई. आता बहिणाबाई सगळ्यांना माहिती आहे, जे महान महाराष्ट्राच्या कवी झाल्या, तर तुम्हाला म्हटलं जातं का हो म्हटलं जातं ते सांगा. नमस्कार, माझं शिक्षण आहे 2री. बर.
आणि कवितेत बरंच काहीतरी इतर लोकांना त्यांना वाटलं की बाबा ह्यांच्या कवितेला अशी एक ग्रामीण झालर आहे, म्हणून त्यांना वाटलं की खरंच ह्या आधुनिक म्हणजे खरंच ह्या बहिणाबाई सारख्याच ह्यांच्या रचना आहेत आणि आतून आलेल्या आहेत. म्हणून सगळ्या ज्या जाणकारांनी मला आधुनिक बहिणाबाई असं म्हटलेलं आहे. म्हणून यांची आज मुलाखत घ्यायची. बहिणाबाई एवढं मोठं नाव, त्यांचं एक वैशिष्ट्य त्यांचं शिक्षण नव्हतं झालं, तसं तुमचं फक्त दुसरी झालंय. हां, म्हणजे थोडंफार अक्षर ओळख आहे, अक्षर ओळख आहे. बरं, तर आता मला सांग की अक्षर ओळख असते आणि ही कविता वगैरे करणं ही कधी सुचलं तुम्हाला? मला वयाच्या 50व्या वर्षी सुचलं. हां, आणि असं वाटलं की बहिणाबाईची एक रचना होती, विहिरीतून ए मोठं, विहिरीतून ए रेती त्याले मोठं म्हणू नये, विहिरीतून ए रेती त्याले मोठं म्हणू नये, केली सवताची भरती त्याले पोट म्हणू नये, इनामले इसरला त्याले नेक म्हणू नये, माये बापा इसरला त्याले लेक म्हणू नये. मला हे खूप आवडलं आणि मग मला असं वाटलं आपण का करू नये रचना. मित्रांनो, का म्हणतोय, आज खूप विशेष मुलाखत होणार आहे, म्हणजे जे बघणार ते समृद्ध होऊन जाणार. पण तुम्ही म्हणताय की माझ्याकडे डिग्री कुठली नाही, माझ्याकडे खुरप डिग्री आहे. हो काय प्रकार आहे, खुरप डिग्री का हो? आता खुरप डिग्री, मग आता आपण दुसरी पास झाली, मी तिसरीतनं शाळा सोडली, आता आपण कुठलीही डिग्री घेऊ शकत नाही. मग त्याच्यापेक्षा आता आपल्याला खुरपाय चांगलं येतं. खुरपा असं साधन आहे आपल्या प्रत्येक माऊलीच्या हातामध्ये आहे आणि ते खुरप जातीभेदाचं तण काढते. जातीभेद म्हणजे की बाबा दुसरा जातीभेद असू द्या, पण हा जातीभेद म्हणजे आपल्या रानात ह्याच्या आपल्याला जे धन पीक घ्यायचे ना त्याच्या व्यतिरिक्त कोणचं असू नये दुसरं, म्हणून ते हळूच अलगद पिकाच्या बुडात जाऊन हळुवारपणे आज्यात तण काढून घेतं. म्हणून मला ती खुरप आवडलं आणि आपण का डिग्री घेऊ नये म्हणून मी माझ्या स्वतःला घेतली. मित्रांनो, मला वाटतं ही डिग्री अख्ख्या जगात कोणाला नसेल आणि ही डिग्री तुम्हाला शोभते विमलताई, कारण त्या खऱ्या अर्थानं आपण म्हणू ह्यांचे हात खुरप्याला लागतात आणि आपण म्हणू बहिणाबाई ह्यांना का म्हटलं जातं, रोजचं सगळी कामं करून, म्हणजे अक्षरशः आपण आजीगत आहेत, सगळी कामं करता तुम्ही आणि कविता करता. हो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. कविता का हो तुम्हाला सुचली की मला कविता लिहायची? तर दृश्य पाहिलं एक आनंद असतो, म्हणजे कविता करण्यात एक आनंद असतो, मरगळलेलं मन निघून जातं आणि नवा उत्साह निर्माण होतो आणि मग त्याच्यात शब्द येतात आपल्याला. दृश्य दिसलं, आता हे पीक दिसलं तर असं वाटतं की हे खूप मोठं होईल, ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला मिळेल आणि आपण संपन्न होऊ, काय घरात बाबा आपल्या ही होईल. आणि पाऊस तर फुलवाया माझा मळा आल्या पावसाच्या धारा, उंच उंच नभातुणी भूमीवरी उतरल्या, असं वाटतं. त्या वरून पावसाच्या धारा आल्या ना तर मग आपल्या शेतीला उपयुक्त असतात त्या आणि मग त्यावेळेस हे शब्द सुचतात. बरं, आता तुम्ही कविता करायला लागले तर कसं असतं, आपण ज्यावेळेस कुठलीही नवीन गोष्ट करतो तर असतं की ह्याला आपल्याला जमल का नाही, लोक काय म्हणतील, बरं कसं करायचं, ही तुम्हाला पहिल्यांदा वाटलं का, काय झालं होतं? आपण कविता करायची लोकांसाठी करायची असं आपल्या मनात कधी आलंच नाही. बरं, आणि मग आपण कविता आपल्याला आनंद वाटण्यासाठी आणि ह्या निसर्गात रमल्यामुळं मला कविता सुचल्या. मला असं नाही वाटलं की आपण हे कविता व्यासपीठावर नेण्यासाठी करतो किंवा लोकांपर्यंत जाण्यासाठी करतो, असं नाही की बाबा हे शेत दिसलं, हे माळा दिसला, पावसाच्या धारा दिसल्या, काय ढगाळा गरजून गरजून जाब विचारी कुणा, धो धो बरसून बुजवून टाकी खचखळग्याच्या खुणा. हे अशा कविताच्या ओळी आल्या. बर, म्हणजे ते वरूनच आले म्हणून आपण म्हणतो परमेश्वराचे देण आपण नसतो, आपल्या मुखातून ते येतं, ऑटोमॅटिकली येतं. पण मला सांगा ना, आता बघतील लोक, हा व्हिडिओ बघतील, खूप महिला, खूप तरुण मुलं आहेत आपले बघणारे प्रेक्षक, त्यांना कधी कधी न्यूनगंड येतो की नाही जमत, मला बी वाटतं की आपल्याला ही नाही जमत,
तर तुम्हाला असं काय वाटलं नाही की नाही जमायचं, ही लय अवघड आहे? तुम्ही म्हणला आतून आले, पण पहिल्यांदा अवघड तर वाटलंच असेल की? नाही नाही, अवघड नाही. कसं देहाला साठीशी आली, मग ती माझी जागी झाली, शब्दाने गर्दी केली, काव्यांची रांग झाली. मनाला वाटले उदास, काय छंद हा या वयात इतक्यात, काव्यातून प्रगटले कालिदास. सांगत होते सावकाश, अजून आहे तू यौवनात, शब्दाच्या समुद्रात पोहून जाशील सागर साथ. तेच सांगत होते कवीला वय नसते, कुठल्याही काम करण्याला उत्साह असेल तर त्याला वय लागत नाही, शिक्षण लागत नाही, काय लागत नाही. बर. हा उत्साह हाच प्रेरणादायी असतो बर. आणि तोच तरुण असतो. बरं, म्हणजे तुम्ही आता मी तुम्हाला ताई किंवा आजी नाही म्हणणार, मी सगळ्यात तरुणच म्हणणार. अजून वय वर्ष 67. एखादी गोष्ट शिकायची, नवीन गोष्ट शिकायची, कुठलीही गोष्ट प्रेरणा देऊन गेली की आपल्याला शिकायची, अशी कुठली गोष्ट सांगा? मला मोबाईल की बाबा सगळं जग आता आधुनिक जग आहे आणि मग आपण मागं राहण्यापेक्षा तर मला वाटलं की मोबाईल आपण शिकावा. आणि मग मोबाईल शिकल्यानंतर काही अक्षर आपल्याला येत नाहीत, तर मोबाईल शिकल्यानंतर गुगल सगळं शिकवतो असं मी कुणाकडनं तर ऐकलं होतं. मग मला लिहिता येत नाही जोडाक्षर, मग तो गुगल शिकवतो. मग त्याच्यापेक्षा मास्तर वगैरे गुरुजी इतर कुणाकडनं शिकण्यापेक्षा आपण मोबाईल शिकावा आणि ते गुगल आपल्याला बरंच काही शिकवल, अशी माझी भावना झाली. मी मोबाईल शिकली. मग तुम्ही मोबाईल शिकला आणि गुगलवरून सगळं बघायचं आणि करायचं? हो. मित्रांनो, सोशल मीडियाचा, गुगलचा ह्याच्यापेक्षा चांगला उपयोग मला वाटत नाही कोणी केला असेल. खरंच तुमचं म्हणजे धन्यवाद. आणि एक नवीन दिशा देते. पण मोबाईलमुळे आता सगळं बिघडलंय हो. म्हणजे आता भरपूर तरुण पिढी असेल, लोक वेडी झालेत, तर तुम्हाला ती जास्त नाही का सारखं मोबाईल काय सांगाल याच्याविषयी? आता जास्त तरुण पिढी, आता सगळे लहान मुलं पण आई वडील देतात त्यांच्या हातात, ते मोबाईल दे म्हणून पण रडतं. आणि तरुण पिढी आकर्षित आहे, त्याला कुठलं आकर्षण आपोआप असतं ते. तर एखादी व्यक्ती बघितली, एखादी मुलगी, एखादा मुलगा 2-3 वेळा जर त्या मुलीकडे पाहत असला तर तिला काय नसतं की पहिल्यांदा, पण तो मुलगा माझ्याकडे पाहतोय का म्हणून ती 1-2 वेळा बघती, अजून एकदा म्हणती अजून पाहतो का, अशा मग त्याच्यात ते आकर्षण होतं. तर ते प्रेम वगैरे नसतं, नंतर त्यांना समजतं. पण वयात आल्यानंतर वयाच्या 15व्या वर्षापासून आकर्षणाची निर्मिती होते तरुण वयात. आणि मग ते आकर्षण होतं आणि ते प्रेम, मग त्यांना वाटतं तिचा काय मेसेज आला का, माझा काय पाठवू का, त्याच्यावर उत्तर काय देईल का, ह्याच्यात ती तरुण पिढी व्यस्त असती, शिक्षणाकडे दुर्लक्ष करते. मग माझं म्हणणं असं की गुगलचा, मोबाईलचा वापर जर आपण चांगल्या पद्धतीनं केला तर खूप काय आपण यशस्वी व्हाल. आता मध्ये ते शिक्षक होते डिसले सर, त्यांनी एक ॲप उघडलं त्याच्यामध्ये. हा, तर त्या ॲप काय मला म्हणायचं नाही ते, हा ॲपचा एवढा चांगला उपयोग केला त्यांनी. आणि त्यांना एकदा 7 कोटी आणि जगातले बेस्ट ग्लोबल अवॉर्ड भेटला, ग्लोबल टीचर, त्यांना 7 कोटी पारितोषिक भेटलेलं. हा, आणि मग जर तरुणानं, ते पण तरुणच आहेत, म्हणजे वयाच्या 40 पर्यंत 45 पर्यंत मी तरुणच म्हणेन. मग त्या तरुणाने असा चांगला उपयोग केला, मग आजच्या तरुणांनी त्यांची प्रेरणा घेऊन मोबाईलचा चांगला उपयोग करावा असं माझं मत. मित्रांनो, अपडेट असणं काय म्हणते ते तर हे माहिती आहे बघा, ताईंना सगळं माहिती आहे कशा पद्धतीनं गुगल, कोण ग्लोबल टीचर अवॉर्ड भेटलेला आहे, किती पारितोषिक भेटलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण म्हणून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करताय. ताई, तुम्ही हे सगळं कविता वगैरे करता, पहिल्यांदा स्टेजवर तुम्ही उभं राहिला असेल बरोबर? पहिल्यांदा कविता भरपूर आत्ता महाराष्ट्रात तुम्ही केल्या ना कविता? किती आत्तापर्यंत कविता केल्या महाराष्ट्रात, म्हणजे परफॉर्म सादरीकरण किती केलं? सादरीकरण आता मी तसं असं आपण कुठं त्याचं इतकं तितकं, पण मला वाटतं 8वर 9 किती, बरं 89, 89, 98. हां, मग तेवढ्या व्यासपीठावर आपण कविता गायन केलं. आता सगळ्यांना प्रश्न पडतो, पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांना विश्वास असतो की आमच्याकडं स्टेज डेअरिंग नसतं, भाषण करायचे, मुलाखत घ्यायचे किंवा कॅमेरा समोर यायचे. तुमचं काय शिक्षण नाही, म्हणजे दुसरे आहेत, पण तुमचा जगण्यातला अनुभव खूप मोठा आहे. पण तुम्हाला भीती नाही का वाटली पहिल्यांदा, एवढी माणसं एवढी, तर स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी काय करावं काय? आता स्टेज डेअरिंग आपली वाढवायची असेल ना, तर आपण आता आपल्याला कविता कोणची म्हणायची, आता आपण एक
द्रौपदी वस्त्रहरण. हम्म. मग तिथं आपण कविता केली, शूरपतीनो काय पाहता, शूरपतीनो काय पाहता, डावावरती काय लाविता, डावावरती काय लाविता. तर हिथं जी आहे ना की धर्मराजाने धरले मौन, शांती वरली अर्जुनान, भीम घाले खाली मान, नकुल सहदेव झाले दीन, कुठे थांबली न्याय देवता, डावावरती काय लाविता. मग तिथं त्यावेळेस ही कविता म्हणत असताना तर आपण असं व्हायचं की आपण स्वतः द्रौपदी व्हायचं आणि मग तिथं ते आपण दृश्य धरायचं तिथलं की बाबा तिथला प्रसंग समोर किती आहेत हे नाही पाहायचं. तर दृश्य आपलं कुठलं आहे, आपण कशावर भाष्य करतो हे जर आपण पाहिलं ना तर डेअरिंग व्हायचा आणि घाबरायचा त्याचा काही प्रश्नच येत नाही. खूप भारी सांगितलं. मला वाटतं की एवढ्या सोप्या शब्दाने असं सांगितलेलं मी म्हणजे खूप लोकांच्या मुलाखती घेतल्यात, पण त्यांनी खूप भारी सांगितलं. आपल्याला जी बोलायची ते त्याचं दृश्य बनवा, तुम्ही ऑटोमॅटिक बोलाल कितीही जण असेल तर. क्या बात आहे, ही किती भारी ट्रिक सांगितलं बघा. आता ताई तुम्ही तर सगळ्या महाराष्ट्रभर फिरता, सगळ्या कविता, तुमची 2 पुस्तके प्रकाशित झालीत. होय. कुठली हो? एक पहिलं 2016 मध्ये हुंकार काळ्या आईचा आणि दुसरं रानकाव्य. हा, ही 2 पुस्तकं बरोबर. प्रकाशित तुम्ही रानकाव्य म्हणजे रानकाव्य. रानकाव्य मातीच्या रिलेटेड असल्यामुळं मातीच्या गोष्टी सांगता तुम्ही, त्यामुळे रानकाव्य. काय हो शेतीची आता अवस्था बघताय, काय काय दुष्काळग्रस्त आहेत, काय ठिकाणी आत्महत्या करतात. काय सांगाल त्याच्याविषयी? शेतकरी आत्महत्या करतो. आता मी असं सांगते तर शेती ही अशी आहे की छंद म्हणून शेतकरी करतो. कसं की सांगू शकत नाही आपण, ह्या शेतात कष्ट करून दमलो राव, पीक मोप येतंय पण नसतो त्याला बाजारभाव. एका पावसावर थोड्याशा ओलीवर कसं तरी पीक हुरड्यात येतं, कापणीला आलं की गारपीट होतं, सार कष्ट वाया जातं, घेतलेलं कर्ज तसंच राहतं. मग त्यावेळेस इकडं पळू का तिकडं पळू, जिता राहू का जीव देऊ. मग त्यावेळेस असं गांगारून जायचं नाही. मग त्यावेळेस काय करायचं, दम धरायचा, धीर धरायचा आणि ह्या मातेला सांगा. आणि पुन्हा तो सजीवी भुईचा गळा, काय पुन्हा तो शेतकरी उत्साहानं भुईचा गळा सजवावा. आणि आत्महत्या हा पर्याय नाही आहे शेतीसाठी. कष्ट 1-2-3 वर्षाचं कष्ट जर आपलं वाया गेलं ना तर एका वर्षी का होईना ती भरून काढणार. हो, भरून काढणार. आणि ती आपली आई आहे आणि ती माता आहे आपली. आणि जर आपण एखाद्या आईनं, आपल्या आईनं, जन्मदात्या आईनं काही नाही काम केलं तर आपण तिला रागवतो का किंवा तिच्या नाराज होतो का? तसं आता हिचा दोष नाही, मेघराजाच्या जीवावर सगळी शेती चाललेली आहे. मग तसं त्या आईचा कधी राग करायचा नाही, आत्महत्याकडे जायचं नाही. वा, क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणू की हजारो वाक्य बोलण्यापेक्षा ताईंनी छोट्याच एका रचनेतून भरपूर काही सांगून गेले. आणि एक मिनिट, आत्महत्या म्हणजे तो शेतकरी अक्षम झाला तर शेतकऱ्याने सक्षम व्हायला पाहिजे. आत्महत्या कधीच करायची नाही कोणत्याच शेतकऱ्याने. किती बी संकट आली तर संकटाला वाऱ्यासारखं सोडू नको सुकाणू, जरी वादळात नौका, सोडू नको धीरा मणी आणूनी कुशंका. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना. बर, अक्षरशः हिथं बसणं परवणे आहे, हिथं मी मुलाखत घेणं ही माझ्यासाठी एकदम बेस्ट आहे सगळ्यात. म्हणजे मी आज कमी प्रश्न विचारीन, ताईंना ऐकीन की काय मुलाखती घेताना आपण बोलू शकत नाही, श्रोता आहे. तर मला अजून सांगा की ताई, आता महिलांना काय कुचम नसते, म्हणजे कायम कुठल्या एक क्षेत्रात आहे, तू कशाला करते, ही क्षेत्र थोडे आहे, हे महिलांचं आहे का क्षेत्र, आणि तुम्ही ह्या वयात करताय, तर काय हो सांगाल की म्हणजे तुम्ही म्हणला की वय नसतं का कुठल्याही गोष्टीला, पण तरी असं बाबा महिलांना काय व्यक्ती कमी लेखल्या जातात, नको तिथं जाओ, तुझं वय आहे का, तू कशाला चालले, असं भरपूर. तर काय सांगाल त्याच्याविषयी? आता आम्हाला ह्याच्यासाठी आपल्या जुन्या पुराण्या ज्या महिला होऊन गेल्या ना तर त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा. का सावित्रीमाईला दगड धोंडे चिखल टाकली, आपलं चांगलं कार्य त्यांनी सोडलं नाही. मग आपल्याला कोणी मागं बोलतंय पुढं बोलतंय ह्याचा महिलांनी अजिबात मनावर काही परिणाम घ्यायचा नाही. आणि कसं आहे,
ए पाऊल टाक पुढे होशील झाशी गडे. स्त्रियांना अजूनी स्वातंत्र्य नाही बांधुनी बंधन उंबऱ्या ठाई. ए पाऊल टाक पुढे होशील झाशी गडे. अशा पद्धतीनं स्त्रियानं आपण त्यांनी 1-2 वेळा विचार करायला पाहिजे आपण करतो ते कार्य चांगलं आहे की वाईट आहे. तर आपल्याच मनाला प्रश्न विचारायचे. जर आपलं कार्य चांगलंच असं आपल्या मनाने सांगितलं ना तर सतत पाऊल पुढंच टाकायचं, मागं नाही घ्यायचं. आता काय म्हणतात आम्हाला भरपूर गोष्टी करायची पण सुरुवातच म्हणजे न्यूनगंड असतो की मला जमल का नाही, करेन का नाही. ती मागाशी विचारलं पण काय लोकांना आपली ध्येय बाळगताना आपली जी उद्देश गाठताना लय अडचण येते आणि वाटतं की सोडून द्यावं. त्यावेळेस काय म्हणजे कसं करावं. आता आपण तेनसिंगनं एव्हरेस्ट चढले. त्यांना अडचणी आल्या का लगेच गेले सरकारनं. मग जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अडचणी येतच असतात. त्याच्यावर मात करूनच हिरकणीनं बुरुज उतरली. मग त्यावेळेस तिला काय अडचणी आल्या नसतील का. पण आपलं ध्येय ठेवलं की आपल्या बाळाकडे जायचं आहे आपल्याला. मग बाळाकडे जाणं हे जर ध्येय ठेवलं ना अडचणी आपोआप संपुष्टात येतात. आणि अडचणी जरी आल्या तर त्याचं दुःख वाटत नाही आणि त्याचा शीण पण येत नाही. पण काय गोष्टी आहेत ताईंच्या नजरेतून कसं पाहतात. हे आता प्रेम सगळ्यांत आवडती भावना आहे. तर तुमच्या मते काय आहे प्रेम, कशा पद्धतीने बघता तुम्ही प्रेमाकडे. प्रेम हे प्रेमच आहे. कुणी बी कुणावर करावं. कसं करावं की आपण प्राणी मात्रावर प्रेम करावं, झाडावर करावं, आपल्या घरातल्यावर करावं, आपल्या नवऱ्यावर करावं, मुलाबाळावर करावं आणि मित्रावर करावं, मैत्रिणीवर करावं. तर कसं जिव्हाळा आहे प्रेम म्हणजे. जीवीचा ग जिव्हाळा तो दावणीत गेला राणामध्ये सका झावळीत सख्याची ती वाट पाती गाई वासरे जिव्हाळ्याचा मुक्का पाना कसा पाझरे जीवीचा ग जिव्हाळा तो दावणीत गेला राणामध्ये सखा झावळीत. लाल चोचीवाला हिरवा पिंजऱ्यामध्ये मिठ्ठू मिठ्ठू बोले लागे पेरूच्या नादी. जिव्हाळ्यात सख्या संगे सर्वाचा लळा आनंदोनी टाळी देतो शेतमळा. प्रेम म्हणजे जिव्हाळा आहे. वाह. तुम्ही मी तुमचं व्यक्तिमत्व हळूहळू शूटच्या दरम्यान सगळ्या ह्यांच्यावर राहिल्यानंतर असं जाणवलं ह्यांचं ऑब्झर्वेशन कमालीत आहे. तुम्ही बघताय निरीक्षण किती भारी आहे. तर ह्यांचं ऑब्झर्वेशन असं होतं भांगलत असताना तुम्हाला मुंग्या दिसल्या. काय झालं त्यानंतर, काय तुम्ही काहीतरी रचना केली, काय आहे तो. आता तुम्हाला सगळीच रचना सांगू का. बरं, ते खुरपत असताना मुंग्या निघाल्यावर त्या माझ्या अंगावर चढल्या. त्यांचं घर मोडलं. मुंग्याचं घर कोणालाही बांधायला येत नाही किती बी मोठे शास्त्रज्ञ असले तर. मग त्यांचं घर मोडलं आणि त्यांची पोरं बाळ होती आणि त्या माझ्या अंगावर चढायला लागल्या. मी म्हणलं अरे आता ह्यांना आरक्षण कोण देणार, घर कोण बांधून देणार. आणि त्या माझा चावा घेऊ लागल्या. मग मला असं वाटलं, मला असे शब्द आले, मुंग्याचा मोर्चा. कवितेचं नाव मुंग्याचा मोर्चा. मुंग्याचा मोर्चा देवाकडे गेला. घोषणा ऐकून देवदचकून जागा झाला. सभा भरली. मुंगीलाही इकडे तिकडे जायला रीग नाही उरली. एक मुंगी विचारपीठावर व्यासपीठावर जाऊन म्हणाली, देवा आम्हालाही जीव आहे, तो आम्हाला प्रिय आहे. हा महामानव आम्हाला रात्रंदिवस चेंगरत असतो, आमची घरेदारे नांगरत असतो. हा आम्हाला त्रास देतो, जीव आमचा जातो. ह्या भूतलावर आमचाही हक्क आहे, आम्हालाही संरक्षण आरक्षण मिळालंच पाहिजे. फिर्यादीसाठी न्यायालय काढलंच पाहिजे. दुसरी मुंगी म्हणाली, देवा गारपीट झाली, आमची पोरेबाळे वाहून गेली, त्याची बातमी वर्तमानपत्रात का नाही दिली. कणाकणासाठी ओलांडता रोड, आमच्या हातापायची होते मोडतोड, आमच्या काळजाचे तुकडे कणत विवळत सोडतात प्राण, उपचारासाठी दवाखाने काढ. तिसरी म्हणाली, देवा मानव मोठा अहमप्राणी, तुझ्या डोक्यावर होतो अभिषेकाचे पाणी, तेही होते आमचीच हानी. जाहीर कर आणीबाणी, देवाच्या डोक्यावर कुणी ओतायचं नाही पाणी.
चौथी म्हणाली, देवा डोळे झाकायचे सोड, मानवाची स्वार्थी सवय मोड, आमच्या मागण्या मान्य कर, नाही तर देवपद खाली कर. जय हिंद. वा मित्रांनो, म्हणजे अशी परिस्थिती बघा, एक जण त्यांच्या अंगावर मुंग्या चढल्या आणि त्यांनी एवढं असं रचना केली. ही रचना आपल्याला पदोपदी त्याचा जर अर्थ काढला ना तर किती वास्तववादी आहेत. मित्रांनो, वास्तववादी राहणं जमलं पाहिजे आणि ताई राहतात. त्यामुळे मी काय म्हणतोय, आज खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला आयुष्याचे असे धडे देणार ना. 67 वर्ष बरं. आता काय काय जर म्हणते ती, नाही राव आमचं वय झालं, आम्ही आमच्या काळात असं होतं तसं होतं. वयाबाबतीत काय म्हणताल? कवीला वयच नसतं सर. आणि कुठल्याही गोष्टी करायला म्हणजे कसं, जर आता आपलं वय झालं, वय झालं म्हणतात सगळेजण. जर आपल्याला शक्य आहे, आता कसं की आपल्याला जर पळायचं, कुठं 1 मैल पळा, आपण पळू शकत नाही. आपल्याला चाला येते ना, आपण चालू शकतो ना, ते करायचं. आता आपल्याला जास्त वेळ पोरांसंग ते नाही जमत. जे आपल्याला जमतात ना, वयाच्या मानाने ज्या गोष्टी जमतात ना, त्या जरूर करायच्या. आणि तिथं वय माझं गेलं, वय मला नाही, मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. वयाच्या मानानं ज्या गोष्टी आपल्याला जमतात त्या अवश्य करायच्या. बर. आता ही बी तुम्ही सांगताय, त्याच्याबरोबर काय होतं माहिती आहे का, कधी कधी असं होतं की आपण प्रयत्न करतो एका ठिकाणी, सारखं प्रयत्न करतो. बैलगाड्यातही तेच आहे मित्रांनो, यश येतं, अपयश येतं. तर त्यावेळेस काय काय लोक खचून जातात. तर काय सांगाल ह्याच्याविषयी, काय सांगाल? आता म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आता आपण जर जोरात प्रयत्न केला तर पुढची पायरी आपण गाठू शकतो. तिथंही आपल्याला अपयश आलं तर ती एक रचना आहे बघा, कोणाची मला माहीत नाही, पण माझ्या डोक्यात आहे ती, की मुंगी भिंतीवर चढण्यासाठी 10 वेळा 100 वेळा खाली पडती आणि अखेर 100 वेळा प्रयत्न करून किंवा कितवा करून तरी ती अखेर भिंत चढून जाते. तर मग आपण तसं प्रयत्न करत राहायचं आणि यश हे नक्की येणार. जर आपण अर्ध्यात जर आपला प्रयत्न सोडला ना, तर आपण इकडचा ना तिकडचा, हितला ना तिथला. एवढं ताई सगळं सांगताय, जगण्यातला एवढा अनुभव आहे. मला सांगा ना, आता नवीन गोष्ट तुम्ही करताय, ह्या वय वर्ष 67 मध्ये तुम्ही महाराष्ट्र फिरताय, आधुनिक म्हणजे आता ह्यांना म्हणलंच पाहिजे आणि का म्हणतात ही बी कळलं असेल. आधुनिक बहिणाबाई, घरचं काय काय कसं करता मॅनेज करून हे सगळं? आता ते घरचं म्हणजे कसं की आता आम्ही दोघं इथं असतो, पोरं बाळ पोटासाठी गेली पुण्याला, मग आम्ही दोघं इथं असतो. आता मला स्वयंपाक केल्याशिवाय भाग नाही. आपण शेतकरी, आपल्या घरी काय तसलं धुण्या भांड्याला कशाला बाई नसती, तर मग ते आपण स्वावलंबी की बाबा आपण आपलं काम आपणच करायला पाहिजे. मग ते करावं लागतं आणि ते करायलाच पाहिजे. आणि जर केल्यानंतर व्यायाम पण होतो आपला, सगळ्याच गोष्टी. म्हणून ते घरी पहिल्यांदा स्वयंपाक पाणी, चहा पाणी झाल्यानंतर, आंघोळ आष्टान झाल्यानंतर देवपूजा वगैरे नैतिक नेमाची जी काम आहेत ते करायचीच. आणि आपण पुन्हा थोडं काय आपल्याला रानातलं काम असलं ना, 1-2 बाया असल्या तिथं जायचं आपण. आणि आपल्याला फावल्या वेळात आपण झोपायच्या अगोदर जर आपल्या डोक्यात काही विचार आला कवितेविषयी, मग जेवढ्या ओळी आल्या तेवढ्या लिहून ठेवायच्या. का लिहून तोडकं मोडकं लिहून ठेवायचं, आपल्याला जास्त येत नाही का, तर नदी अशी वाहत असती तशी शब्दाची गंगा पण वाहत असती. पुढे गेलेले शब्द पुन्हा येत नसतात. म्हणून आपल्यापर्यंत आहेत ना तो ओंजळीत घ्यायचे, मोडकं तोडकं लिहून ठेवायचं. 4 ओळी आल्या तेवढ्याच लिहायच्या. बाबा आपण वरच्या ओळी कशाच्या संदर्भात आहेत त्याच्या संदर्भात खालच्या ओळी लिहायच्या. असं लिहून लिहून 20 ओळी झाल्या ना त्या संदर्भाच्या, म्हणजे कसं, तुझ्या घराला दिसे कौलारू दुरून माळावरी, उभी अस्तुरी पदर खोचुनी तुळशी वट्यावरी, तिला पाहता गाई म्हशीचा हंबर गोट्यामधी, लुचण्यास त्या अमृतधारा बिरडे फोडी कधी, आंब्या खाली माय पित्याच्या गप्पा गोष्टी जुन्या, मुक्या मुक्याने देई हुंकार सर्जा अनेक गुन्ह्या. ह्या अशा ओळी काय आल्या ना, त्याच्या खाली पुन्हा काय लिहायचं, तिथलं दृश्य बघून
ते असं जेवढ्या ओळी येतील तेवढ्या बंदिस्त करून ठेवायच्या. आपल्याला एखादा विचार आला तर ती लिहून ठेवायचं. लिहून ठेवलं की ती पक्क होतं, म्हणजे बंदिस्त करायचं ह्यांच्या भाषेत. आपलं कसं होतं की आपण साधारण 60 का कितीतरी 1000 विचार येतात. मी म्हणतो जादात येत असतील, माझ्या तर जादात येतात पूर्ण दिवसभरात म्हणू आपण. तर ती विचार बंदिस्त करून ठेवायचं, ही खूप ताईंनी सांगितलं भारी, आणि त्याच्यावरच यश असतं. आता आपण सगळं तुम्ही एवढं चांगलं सांगताय ताई, तर काय होतं काय वेळेस की आता आम्ही बी मुलाखती घेतो, सगळ्या गोष्टी होतो, पण कधी कधी असं वाटतं की बरं होतं, पहिला काळच बरा होता. ही काय आधुनिकता, तुम्ही सांगितलं मोबाईल वगैरे आला, पण काय माणसाला चेंज झालेत हो. आत्ताची. काय म्हणाल त्याच्याविषयी? पहिल्यागत माणसं राहिली ना. जरी नव्हती आम्हास पूर्व काळी, माडी हवेली अलिशान गाडी, टाळ चिपळ्याची पहाटे भुपाळी, कुडा मातीची झोपडी निराळी, रजनी अजुनी नयनात असे थोडी, तोच गोट्यातून तात धेनु सोडी, तोच गोट्यातून तात धेनु सोडी. आता असं की कुठे निघून गेले दिवस सोनियाचे, माणसातल्या हो माणूसकीचे. मग आता ते पूर्वीचे दिवस गेले ना निघून, माणुसकी नाही राहिली. माणुसकी नाही राहिली. काय बघता आता एवढं सगळं तंत्रज्ञान आलंय, तुम्ही ह्याचा वापर करताय, गुगलचा करताय, सगळं सोशल मीडिया सगळं वापरताय. काय बदल दिसतो तुम्हाला? वय वर्ष 67 आहे, तुम्ही बऱ्यापैकी सगळं बघितलंय. काय दिसतं आता बदल? काय दिसतो? बदल असा दिसतो आता, बदल असा दिसतो की पूर्वीपेक्षा आत्ताचं घरदार ते सगळं पॉश आहे. पहिलं देश स्वतंत्र झालता त्यावेळेस अन्न वस्त्र निवाऱ्याची अत्यंत म्हणजे नव्हताच तो. अन्न वस्त्र निवाऱ्याची चुनचुन भासत होती. आता सगळं आहे, पण त्यावेळेस कसं होतं, खाल्ली का भाकर, आला का, आज दिवसभर काय केलं, असं पारावर एकमेकाला विचारत होते. आज जवळनं जावा तर कुणी विचारत नाही कुठं गेला आणि काय गेला. खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. विचार बंद झाले, आपल्यातच राहिले, तर एकमेकाशी संभाषण बंद झालं. आणि की जे म्हणतात ना आपल्याला की ह्याची माया त्याची माया, ते पण बंद झालं. तू मोठा का मी मोठा, तुझा बंगला 1 मजले माझा 2 मजले, अशामध्ये अहंकारात सगळे बुडायला लागले. पूर्वी अहंकार नव्हता, गर्व नव्हता, सगळे समाधानी होते आणि एकमेकाची विचारपूस करत होते, एकमेकाची माया होती, जिव्हाळा होता. आज तो जिव्हाळा माया संपुष्टात आली आणि प्रत्येकाला खूप अहंकार झाला. पण ही बदलायचं कसं होतं? कारण ही तर बदललं पाहिजे. आजकालची मुलं आहे, आम्ही तरुण असतो, ही बदलायचं कसं? पण आता हे बदलू शकत नाही, म्हणजे का शकत नाही बदलू? आता मागचा काळ येणार नाही. काल दिवस गेलेला, कालचा दिवस आज कसा येईल, कालचं आयुष्य आज कसं येईल? तर ह्याच्यात प्रबोधन करायला पाहिजे. प्रबोधनातून मुलांना हे आकर्षणमध्ये आहेत ना, ते बाजूला काढलं पाहिजे त्यांना. आणि ह्याच्यासाठी खूप मोठं प्रबोधन व्हायला पाहिजे. आणि शाळेमध्ये प्रबोधन व्हायला पाहिजे, आपल्या समाजात प्रबोधन व्हायला पाहिजे, चौकट प्रबोधन व्हायला पाहिजे. बरं ताई, तुम्ही एवढ्या सगळ्या सुंदर रचना आहेत, म्हणजे असं आपण म्हणून मी आज प्रेक्षक म्हणूनच बसलो इथं मुलाखत घेण्यापेक्षा. काय तुमच्या आवडीच्या कोण कवी लेखक वगैरे कोण आहेत काय? मला तसं पूर्वीच्या कविता आवडायच्या, ते कुणाच्या आहेत मी सांगू शकत नाही, पण बहुतेक एक इंदिरा संत यांची कविता असेल. आणि ती अशी होती, त्याच्यात दृश्य मला छान वाटायचं ना, की त्याच्यात निसर्ग होता खूप. आणि त्याचे बोल असे आहेत, अमृत रुहा धरी शिरावर, प्रेमळ निज सावली, मृदुल कोवळी श्यामल हिरवळ, पसरे पाया तळी. मी तुमच्या बरोबर आत्ता बसलोय ना, आमच्या पिढीचा नंबर पाठवत नाही धाकडी. एवढ्या रचना आणि हे कसं तुम्ही लक्षात ठेवता? आता ते कसं लक्षात राहतं, म्हणजे आवड आहे म्हणून लक्षात राहतं. म्हणजे कसं छंद आहे, छंद असल्यामुळं छंद जोपासला की राहतो आठवणीत. आणि छंदच नसला, इकडं थोडं लक्ष गेलं तिकडं थोडं लक्ष गेलं. कसं आहे की आपल्या डोक्यात
ते चित्र बसावं लागतं फिट्ट. मग वा. त्यावेळेस चित्र जर बसलं फिट्ट तर त्या ओळी आपोआप येतात, जात नाही कुठं. हा ना. हा चित्र असाय पाहिजे त्याचं. बरं. कसं की माझ्या डोक्यात असं चित्र आलं की बाबा ती ताई आंब्याच्या झाडाखाली बसली, एका खडकावर बसली, तिथनं वडा वाहतो आणि तिथं आजूबाजूला गवत आहेत आणि ती कशाचं तरी तिला त्राळ असल म्हणून ती म्हणली की शांत विले मी तप्त जीवाला इथे कितीदा तरी, कितीदा यावे तरी येतली अवीट ही माधुरी. मग कितीदा जरी आलं तरी हा निसर्ग मला अवीट म्हणजे विटून जात नाही असं आपल्या मनात दृश्य निर्माण झालं. तिथलं सगळं ओळी कुठं जात नाहीत. नाही कुठं नाही जात. ही सगळी आपण चर्चा करतोय. मी आता ह्यांची मुलाखत घेत नाही, काय काय प्रसंग त्यांना सांगतोय त्याच्यावर मत काय आहे. कारण ह्यांची मुलाखत कसं घेऊ, कारण ह्यांचं म्हणजे मुलाखत घेण्यापेक्षा ह्यांना ऐकणं एक पर्वण आहे. आणि ते मुलाखतीच्या दरम्यान ते काय काय गोष्टी सांगते. परिचय द्या कुटुंबाचा, की कोण काय 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 मुलं काय करतात, तुमचे मालक आपण म्हणू, पती काय करतात वगैरे. आता माझे मालक सिद्धराम माळी, तर त्यांनी खूप कष्ट केलं, मोठ पण हाकली आणि खूप कष्ट केलं. आता त्यांचं बी वय माझ्यापेक्षा वर्ष 2 वर्षानं जास्त असेल, 1 वर्षानं. त्यावेळेस काय वय बघत नव्हते, काय नव्हते. आणि अत्यंत साधी, मनमिळावू आणि अशी गुणी व्यक्ती. आणि ते मला सपोर्ट करतात की ही कविता आहे चांगली आहे, मन ही कविता एखादा शब्द असा तसा गेला आला ना, कविता घालू नको, हा चांगला नाही शब्द नको, असं ते मला, त्यांना काही येत नाही तरी ते मार्गदर्शन करतात असं. आणि माझा मुलगा, मला 1 मुलगा आणि 1 मुलगी. मुलगा पुण्याला असतो आणि त्याला 2 मुली आणि सुनबाई मुली पुण्याला, त्यांचं कुटुंब एका कंपनीत आहेत. आपलं ते करतात काम आपलं. आणि विशेष म्हणजे की मी काय कमवलं असेल तर माझा मुलगा निर्व्यसनी, सुपारी मावा गुटखा तसला न खाणारा, आणि माझे मालक पण निर्व्यसनी. हीच माझी खूप मोठी संपत्ती. वा वा. संपत्तीला धरून आता एक विषय आहे की पैशामुळे आता जग लय प्रॅक्टिकल झाले, की लोकांना पैसा जरूर आहे. नाती वगैरे सगळी तर बाजूला येतात. काय तुम्ही पैशावर काय म्हणायचे तुम्हाला? पैसा सगळं झालंय आजकाल ध्येय. हा, तर पैसा हा पाहिजेच. कसं जवळीक नाते कळले मजला 2 हात आपले, कष्टावर कळा नाती गोती हवेत गेली. पैसा म्हणजे कसं की पैशाच्या पुढं जर एखाद्याच्या खिशात काही पैसे असतील किंवा त्याची प्रॉपर्टी बरी असेल तर तो इतर छोट्या माणसाला नाही ओळखत. तुम्हाला म्हणाय पैसा म्हणजे गर्व. मला काय सांगायचंय की पैसा जो आहे ना, तर आपण काय 1000 रुपये असले एका दिवसात खात नाही आपण. आणि आता लोकांच्या पैसा त्यांना का हवाय तर सुखसोयी पाहिजे असतात, त्या पैशाने मिळते त्या, म्हणून ते पैशाकडे धाव आहे त्यांची. आणि पूर्वीच्या काळी पैसा नसला तरी बी की बाबा धान्य द्यायचं चिपटवर आणि त्याच्या दुकानात आणायचं, ते धान्यावर व्यवहार चालत होता. आजचा व्यवहार पैशावर चालतो. आता ह्या कविता करायला लागल्यापासून तुमच्या आयुष्यात काय बदल झालाय का? म्हणजे तुम्ही सांगता 50 वर्षी यांनी कविता शिकल्या, ज्यावेळेस आपण सगळे रिटायर होतो, नाही आता काय करायचं नाही, निवांत बसूया, आपलं कुटुंब बघा, आपलं निवांत 2 वेळेचं खायचं आणि आपण निवांत राहूया, त्या वयात ताई तुम्ही एक कविता वगैरे सगळ्या म्हणजे ह्या खूप अशी नवनिर्मितीचं काम तुम्ही हाती घेतलं आणि त्यात तुम्ही यशस्वी आहात. महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे. तर मला सांगा की कसं आहे, म्हणजे आता काय 50व्या वर्षी काय तुम्ही सांगाल हे सगळं आता कवितेत काय बदल केला? आता तुम्हाला सांग का 50व्या वर्षी तर मार्गारेट 90व्या वर्षी त्या साहित्य लिहायला लागल्या. मग आपण तर 50 अजून आपल्याला 40 वर्ष कमी आहेत ना त्यांच्यापेक्षा. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही पुढचा प्रश्न काय सर? प्रश्न असा होता की काय बदल काय झाला लिहायला वगैरे? बदल असा झाला की मला खूप आनंद मिळाला. आता सगळ्यांनी सत्कार केले, काय केले ते गोष्ट वेगळी. कसं आहे, तो मान ज्यांनी त्यांनी मला दिला ना, तर तो मान मला नाही दिला, तर तो साहित्याचा मान आहे. अनेक पुरस्कार मिळाले ना, ते माझे नाहीत, ते साहित्याचे पुरस्कार आहेत, शब्दांचे पुरस्कार आहेत आणि लेखणीचे पुरस्कार आहेत. मला काय लिहायला येत नाही सर. लेखणी म्हणलं मी किंवा धरून ठेवलं म्हणलं मला मोडकं तुडकं येतं आणि माझं पाठांतर जास्त आहे. आणि मला आता कसं सरस्वती लिहायचंय, तर मी सरस्वती म्हणते, पण सरस्वती लिहिताना मला सरस्वती
असं लिहावं लागतं फोड करून. मग कधी कधी रपार कुठं द्यायचा, निसर्ग कसा लिहायचा, रपार कुठं द्यायचा, निसर्ग मी सवर रपार देते सर. मग कशावर देतात, कोण निसर्ग नवर देतात का सवर देतात ते अजून माहित नाही. अजून नाही माहित मला. ते आत्ता मला गुगल शिकवतं. बर मित्रांनो, काय म्हणजे आता बघा, त्यांना लिखाण करता येत नाही, पण एवढ्या सुंदर रचना आणि एवढं म्हणजे आपण काय म्हणतो नवनिर्मिती, आपण शिकून काय केलं हा प्रश्न मला बी आता येतो. ताईंपुढे बसले, काय आपण केलं काय नाही केलं, अशा पद्धतीचं एकंदरीत मांडणे असेल. आणि तुमचं मी बघतोय तुमचं जगण्यातला खूप असा संघर्ष राहिलाय का हो? जगण्यातला संघर्ष तुम्ही आता कवितेतून ह्याच्यातून म्हणताय, काय नक्की संघर्ष काय राहिलेला आहे? आता तुम्हाला सांग का संघर्ष, तर ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी खूप संघर्ष केले. मग ज्ञानेश्वरीमध्ये संघर्ष त्यांनी केलेली किंवा कुणी त्यांना दुःख दिलेलं एकही ओळ नाही त्यांच्यात, एकही ओळ नाही. मग आपण संघर्ष आपल्यासाठी झाला, आपल्याला कुणी काय संघर्ष केला ते आपण कवितेत नाही मांडायचा. आपण कवितेत काय मांडायचं, एक बाबा जगाला अशी प्रेरणा मिळावी, तुम्ही म्हणलात ना आत्महत्या वगैरे त्यांनी करू नये. आपण समाजासाठी प्रबोधन परच कविता लिहायच्या, आपल्यासाठी आपल्या संघर्षासाठी कविता एकही लिहायची. म्हणजे आपलं संघर्षात आपण म्हणून भांडवल नाही करायचं. नाही नाही, भांडवल नाही करायचं, अजिबात करायचं. काय काय जण करतात, मी लय गरीब आहे, माझी परिस्थिती खूप वाईट आहे, पैसे नाहीत, हे अशी भांडवल करतात. काय सांगाल त्याचे? आता भांडवल का करतात ते, जर हे 2 हात त्यांना आयतं पाहिजे असतं. मग आयतं 2 हात जर नाही राबवले तर समजा आपण कवितेचं भांडवल केलं आपल्या गरिबीचं, देणार का कोण आपल्याला? देणार का कोण? समजा कोणी दिलं काय तर ती दया झाली. मग दया कुणासाठी असावं लागती? आंधळा लंगडा पांगळा खुळा ह्याच्यासाठी ती दया. आपल्याला भगवंतानी 2 हात डोळे कान नाक इतकी मोठी शरीराची संपत्ती दिली, आणि मग आपण गरीब कशी? बरोबर. आपल्याला इतकी मोठी देह संपत्ती दिली, मन दिले, बुद्धी दिली, चातुर्य दिले, आणि मग आपण गरीब कशी? बरोबर. मग आपण गरीब का राहतो? आपण आळशी असतो मग गरीब राहतो. बघा, एक वाक्य अजून अशी एक वाक्य लिहून घेतले तरी, आपण आळशी असतो म्हणून गरीब राहतो आणि गरीब राहणार आहे. बघा, हे म्हणजे काय म्हणतो जगण्यातला अनुभव. म्हणून आज मी मुलाखत म्हणतो, ही मुलाखत तुम्ही बघितली, तुमच्या आयुष्य एकदम बदलणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी खूप अनुभवानं सांगतात. आता आपण शेवटाकडे येऊ. खूप बोलणार मी, असे 4 तास बोलत बसलो तरी ह्यांच्याकडं असा एवढा मोठा जगण्याचा अनुभव आहे की रातभर बोलू शकतील, आणि अशा रचना आहेत. कारण ते म्हणतात ना की आधुनिक बहिणाबाई म्हणजे त्यांना असंच म्हटलं जात नाही महाराष्ट्राच्या. बरं ताई, आता आपण सगळं ही चर्चा करतोय, तुम्हाला नक्की काय करायचं? आता हे सगळं झालं, नक्की भविष्यात काय काय योजना आहेत तुमच्या? माझ्या भविष्यात माझ्या अजून विद्यापीठाला कविता आल्या नाहीत कुठल्या शाळेमध्ये. माझं म्हणणं असं की झाले आता मीडियावाले झाले, सगळं झालं, अनेकांनी लेख लिहिले आपल्यावर, पुन्हा व्यासपीठ मिळाली, सगळं मिळालं. पुन्हा एक गाणं माझं संगीतबद्ध झालं. वा, चित्रपटात तुम्ही गाणं लिहिलं? नाही, चित्रपटात गेलं नाही ते गाणं, संगीतबद्ध झालं. आणि त्याचं कवितेचं नाव आहे मोठ. तर पहाटेच्या पाऱ्यामंदी झुंपवणी दोन्ही नंदी, कुंकाचा माझा धणी मोठे वर गातो गाणी. हे गाणं माझं संगीतबद्ध झाले. त्याला गायले सोरटेताईनं, सोलापूरच्या आहेत त्या सोरटेताई, आणि संगीत दिले संदीप भुरटे यांनी. आणि मग ते गाणं खूप गाजले बरं का, ते म्हणजे लोकांना आवडलं. आणि मग असं की माझा आता फक्त एकच विषय आहे की माझ्या कविता शालेय पाठ्यक्रमात येणार, आणि कधी ना कधी तरी येणार. आणि आमची पिढी नाही वाचू शकली तरी निश्चित पुढची पिढी वाचेल. कारण ह्या रचना तुम्ही जे करतायत ते खूप मातीशी निगडीत आहे. कोणाला आत्ता म्हणजे आठवणीत ही सगळं करता, यश सगळं ओळखतोय, महाराष्ट्र ओळखतोय, कितीतरी मुलाखती तुमच्या झाल्यात. कोण असं की त्याची आठवण येते? वडील सांगितलं, पण असं वाटतं की पाहिजे ही व्यक्ती समोर असती तर बरं झालं असतं. तर वडील असते तर बरं झालं असतं, हेच वाटतं ना. की ताई, तुमच्याशी खूप गप्पा मारल्या आणि मजा आली. पहिल्यांदा मी समृद्ध झालो. बघणारी ही जी मंडळी आहेत का नाही सगळी, ती बी समृद्ध होतील. तर मला सांगा,
काय सांगाल तरुण पिढीला, काय सांगाल जो हा व्हिडिओ बघतात त्यांना काय सांगाल? तर तरुण पिढीनं उत्साहित राहणं आणि आपलं जे कार्य आहे ना, आपण जे करतो ते कार्य कुठलं का असेना, कुठलं का क्षेत्र असेना आपलं, तर चांगलं क्षेत्र, आपण शिक्षण चांगलंच घ्यायला पाहिजे, आपण परीक्षेत पासच व्हायला पाहिजे, अभ्यासातच लक्ष घालायला पाहिजे. कारण तरुण पिढी तर आणि आपल्याला व्यवसाय जमत नाही वगैरे असं न म्हणण्यापेक्षा तर त्याच्यासाठी त्यांना मुंगीचं उदाहरण हे माझ्यासाठी योग्य आहे. मुंगी म्हणजे 100 वेळा चढण्याचा प्रयत्न करते, खाली पडती आणि पुन्हा पार करून जाते ती भिंत. बरोबर, तुम्ही मागाशी सांगितलं. आता हा व्हिडिओ मुली बघतात, मुली किंवा आपण महिला बघतात, त्यांना काय सांगाल? ही तरुणांना सांगितलं, त्यांना काय सांगाल? आता महिलासाठी असं की आपली भारतीय संस्कृती उच्च आहे आणि त्याच्यात महिला हे आदरणीय स्थान आहे. तर महिला हे आदरणीय स्थान आहे आणि त्याच्यासाठी महिलांना आपलं पाऊल योग्यतेनंच वळवायला पाहिजे. तर स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वैरतेनं वागू नये एवढं मी महिलासाठी बोलते. मित्रांनो, भरपूर आपण चर्चा ऐकली असेल आणि खूप सारे आपण पैलूवर बोललो, ताईंशी मतं घेतली. भरपूर मुलाखत मोठी होऊ शकते, ह्यांच्याकडे खजाना आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आधुनिक बहिणाबाई विमलताई माळी. आणि मित्रांनो, ह्यांना भेट द्या कधी असेल तर, तुमचं जीवन समृद्ध होईल. आणि हा व्हिडिओ जो बघताय का नाही, तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण अशा व्यक्ती महाराष्ट्राचा आदर्श पाहिजेत, अशा व्यक्ती महाराष्ट्रभर पोचल्या पाहिजेत. तर आणि तरच, आणि जे कोण प्रशासनात असतील तर ताईंची एखादी रचना जर पाठ्यक्रमात आली तर निश्चित येणारा जो पुढचं जे आपलं भविष्य आहे ते निश्चित सुजलाम सुफलाम होईल, अगदी ह्या हिरवळीप्रमाणे. धन्यवाद.